हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. सिलेबस डिकोडिंग सिरीज आपण चालू ठेवलेले आहे. मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. GS1चा मेन्सचा सिलेबस आपण डिकोड करत आहोत. इन डिटेल सिलेबस आपण डिस्कस करत आहोत आणि त्या अनुषंगानं आपण जॉग्राफीचा आपण पार्ट सुरू ठेवलेला आहे. जॉग्राफीची सिरीज चालू आहे आपली. त्याच्यामध्ये आपण भारताचा भूगोल इथपर्यंत आपण कंप्लीट केलेला आहे. जगाचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल त्याचा आपण इन डिटेल डिकोडिंग करायचं आहे. प्राकृतिक भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा काही जे क्लायमेटॉलॉजी अँड ऑल हे रिजन्स आपण कशा पद्धतीचे करायचे ते आपण बघितलेलं आहे. तर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल त्याच्यावर चर्चा करूया आणि त्याच्यात मी तुम्हाला ह्या लेसनच्या शेवटी तुम्हाला जगाचा भूगोल कसा करायचा ते तुम्हाला सांगेन. का तर ते ऑलरेडी भारताचा भूगोल, जगाचा भूगोल कसा करायचा ते सांगितलेलं आहे. त्याचे काही पॉइंटर्स मी तुम्हाला इथं आज देईन. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण करत आहोत. सिलेबस डिकोडिंग सिरीजचं काय महत्व मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काय आपण सिलेबस फक्त आपण वाचून दाखवलेला आहे काय तर नाही, बिलकुल आधीचे लेक्चर तुम्ही बघून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामध्ये आपण सिलेबसचा एखादा पॉईंट, त्याचे सब पॉईंट्स काय असतील, त्याचे लिंकेजेस कसे असतील, आपल्याला कशा पद्धतीने करायचं, सोर्स कसा हँडल करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं वे आपलं स्मार्ट स्टडी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे ते आपण एकंदर सगळ्या गोष्टी बघत आहोत. म्हणजे सिलेबसचे इंटरलाइन लिंकेजेस ह्याच्यामध्ये समजणं खूप महत्त्वाचं ठरतं आणि त्या अनुषंगाने आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. तुम्ही सिरीज हे इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका, कारण याच्यामुळं काय होईल की इतर विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होईल. सुरू करूयात. आपण महाराष्ट्राचा भूगोल कशा पद्धतीने करायचा. आता महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हटल्यानंतर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं ठरतं की महाराष्ट्राचा भूगोल आणि काय आपल्याला माहितीच पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो म्हटल्यानंतर आपल्याला भूगोल आपला महाराष्ट्राचा माहिती पाहिजे. ठीक आहे. तर फ्रेंड्स, ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी निहाल कोरे, 2022च्या बॅचचा मी UPSC टॉपर राहिलेलो आहे. मी मराठी माध्यमातून परीक्षा दिली होती. 2018 पासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे, आजही देत आहे. मित्रांनो, NLP बद्दल तुम्ही ऐकलं असेल, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. त्याचं मी सर्टिफाईड कोच आहे, माइंड कोच आहे, सर्टिफाईड कोच आहे, लाईफ कोच म्हणून काम करतो आणि मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतो. याचे वेगवेगळे वर्कशॉप, सेमिनार्स मी घेत असतो. दिस इज माय पॅशन ॲक्च्युली आणि हे मी फॉलो करत असतो. या क्षेत्रात मी काम करत आहे. सुरू करूयात आपल्या सेशनला. हे बघा, प्राकृतिक रचना समजून घेणं गरजेचं आहे. भूगोल म्हटलं तर काय प्राकृतिक रचना आणि प्राकृतिक रचनेच्या आधारावर बाकीचे सेक्शन्स आपण अलाइन करायचे आहेत. त्याला लक्षात येते का? भौतिक स्वरूप, फिजिओग्राफी काय आहे महाराष्ट्राची ती आपण समजून घ्यायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये काय आहे, आपल्याला पश्चिम घाट हा महत्वाचा ठरतो. तो कसा आहे, हा प्रमुख जलविभाजक आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे शिखरं आहेत. ठीक आहे. कळसुबाई, साल्लेर आहे, महाबळेश्वर. आता महाबळेश्वरचं स्थान खूप महत्वाचं आहे भौगोलिक दृष्ट्या. का तर तिथं बघा, आता महाबळेश्वर मी उदाहरण त्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे, टुरिझम सेक्टर. ठीक आहे. म्हणजे सगळं आर्थिक, भूगोल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कनेक्टिंग करून इथं आपल्याला वाचायचं. म्हणजे आता ज्यावेळी महाबळेश्वरचा रेफरन्स येईल वाचताना त्यावेळी त्याचं काय आहे, टुरिझम, आर्थिक, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं लिंकेजेस करून रीड करायच्या. घाट आहेत वेगवेगळे, थळघाट, बोरघाट, तामिनी घाट. लक्षात येते का? ठीक आहे. याचं स्वरूप काय आहे समजून घ्यायचं आहे. काय आहे, अंतर किती, कसं, आणि उपरंग आहेत काय, अजिंठा सातमाळाच्या रांगा आहेत, हरिश्चंद्र बालाघाटच्या रांगा आहेत, शंभू महादेवच्या रांगा आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या बघायच्या आहेत. सह्याद्री पर्वत रांगांसोबत ह्या उपरंगा सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. असं ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. मग आता हे करताना त्याची रचना काय आहे, कशा पद्धतीने विस्तार आहे, त्याच्यामध्ये जे काही शिखर प्रमुख आहेत ते आपण व्यवस्थित बघायचं आहे. त्याच्यामध्ये असणारी कुठली क्षेत्र आहेत आसपास, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. सह्याद्री पर्वतरांगा म्हटल्यानंतर आणखी आपल्याला महत्वाचे इथं जे काय महत्वाचे जे काय किल्ले आहेत ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. गड किल्ले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तसंच कोकण किनारपट्टी महत्वाचा भाग आहे, उत्तरेस डहाणूकडून. ठीक आहे. हा महाराष्ट्राचा पाठव इथं आपण बघितलं तर इथून असं तर डहाणू करून तेरकोलच्या खाडीपर्यंत इथं रुंदी उत्तर भागात जास्त दिसते. ठीक आहे. उत्तर भागात आता ही रचना समजून घ्यायची आहे. उत्तर भागात जास्त खलाटी वलाटी इथं काय, आता ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी ही काय आहे, भौगोलिक रचना ह्या काय आहेत, खलाटी वलाटी ह्या. ठीक आहे. कोकणच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. कोकण किनारपट्टीचे वैशिष्ट्य काय आहेत, विस्तार कसा आहे. ठीक आहे. विस्तार कसा आहे, भौगोलिक रचना काय आहे,
म्हणजे स्थान व विस्तार रचना त्याच्याबरोबर इथं असणारे मग मग सगळ्या मी मागं नेहमी सांगत आलेलो आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीनं आपल्या करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत. लक्षात येते का? ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मग कशा पद्धतीने आपल्याला करायच्या आहेत ते समजून घ्यायचं आहे. म्हणजे काय, ह्या गोष्टी करत असताना आपल्याला मी जसं की सांगितलं भूगोल करताना की एखादा प्रदेश करतोय मग त्याचे सगळे लिंकेजेस आपल्याला लावायचे. म्हणजे काय, मृदा, कृषी, प्राकृतिक रचना, आर्थिक म्हणजे खनिज संपत्ती कशा पद्धतीचा आहे हा भाग सुद्धा आपण करून घ्यायचा. म्हणजे काय, परत मी तुम्हाला इथं सांगतो, म्हणजे एखादा पार्ट तुम्ही करताय तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे, कृषी, प्राणी संपत्ती, वनसंपत्ती, त्याच्यानंतर कृषी म्हणजे त्याच्यात येणार मृदा, त्याच्यात प्रमुख पिके वगैरे येणार, त्याच्यानंतर टुरिझम सेक्टर म्हणजे आर्थिक भूगोल आहे, खनिज संपत्ती. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी सेम इथं करताना पण, म्हणजे कुठलाही पाठ करताना भूगोल करताना ह्या गोष्टी मी ऑलरेडी प्रत्येक लेक्चर्समध्ये मी सांगत आलेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघून घ्यायच्या आहेत. लक्षात येते का? तर ह्या पद्धतीनं हे करायचं आहे. ठीक आहे. बघा ही कशात अरबी समुद्राची रचना आहे, सह्याद्री पर्वतरांग, भौगोलिक छेदात्मक रेखा आणि महाराष्ट्राचे पठार ही मुख्य फीचर्स आहेत. लक्षात येते, या भोवती आपल्याला व्यवस्थित करायच्या. आता महाराष्ट्राचे पठार लावारस पासून बनलेले बेसॉल्ट खडक आहे. मग ह्या पठाराची निर्मिती कशी झाली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डिटेलिंग बघून घ्यायचे. डिटेल्स बघा. विदारक प्रक्रिया आणि पठारावर विविध नद्यांचे फोरे यांचा क्रम. आता या पठारांवर विविध नद्या आहेत, ते कशा पद्धतीने आहेत त्याचा क्रम बघा. आता त्या नद्यांचं क्षेत्र बघा, नद्यांचं क्षेत्र कशा पद्धतीने आहे आणि त्या नदी क्षेत्रात असणारी प्रमुख पिके काय आहेत, जनजीवन कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या लिंकेजेस करून. समजतंय का? ठीक आहे. इथेपर्यंत काय प्रॉब्लेम? ओके. नदी प्रणाली महत्वाचा पार्ट. क्वेश्चन दरवर्षी येतो, दरवर्षी प्रिलिमला क्वेश्चन येतो राज्यसेवेला. आता याच्यामध्ये परत काय आपलं महत्वाचं, पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी. मग आता पश्चिम वाहिनीमध्ये उदाहरणार्थ बघू शकता तापी पूर्णा उत्तर महाराष्ट्रातील खचदरीतून वाहतात. ह्या मग यांचं काय आहे? ठीक आहे. आता ह्या नद्या करताना मी आधीच ऑलरेडी सांगितलंय, भारतीय नद्या करताना प्रमुख शहरे कोणती आहेत नदीवर, प्रमुख तीर्थक्षेत्र कोणते आहेत. ठीक आहे. लक्षात येते का? ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. संगम काय आहे नद्यांचा, 2025 ला क्वेश्चन आहे. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला क्वेश्चन आहे की नद्यांचा संगम वगैरे दरवर्षी क्वेश्चन येतो वेगळ्या पद्धतीचे. प्रमुख शहरं कोणते कोणते वसलेले आहे लक्षात येते का? तर नद्यांच्या नद्या उपनद्या हे तर ठीक आहे, पण लिंकेजेस बाकीच्या गोष्टी कशा करायच्या ह्या सगळ्या गोष्टी. प्रमुख शहरे, तीर्थक्षेत्र, संगम कशा पद्धतीचे, ठीक आहे, प्रकल्प कसे आहेत ह्याच्यावर. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे भारताचा नदी प्रणाली करताना मी जे सांगितलं तसाच पार्ट आपण इथं करायचा आहे. ठीक. पूर्ववाहिनी नद्यांमध्ये काय, गोदावरी, काठीगंगा सर्वात मोठे खोरे आहे हे, प्रवरा, पूर्णा, मांजरा, वैनगंगा, पैनगंगा. आता ह्या कशा पद्धतीने आहेत बघा. आणि कृष्णा भीमा नदीचं त्याच्यामध्ये येणार कोयना धरण, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जातं कृष्णा नदीला. मग कोयना धरण, त्याच्यामध्ये असलेले भीमा नदीचे पंढरपूर येथील सोरफा आहे का तीर्थक्षेत्र. ह्या अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या. इकडे परत कोकणातील नद्या हा एक वेगळा सेक्शन आहे. आखुडाने वेगाने वाहणार आहे, वैतरणा, उल्हास, सावित्री अजूनही आहेत बऱ्याच नद्या. तर त्या सगळ्या नद्यांचं स्वरूप आणि तिथं सगळं कशा पद्धतीचं आहे त्या त्यांची प्राकृतिक रचना आणि सगळ्या गोष्टी म्हणजे कुठून उगम पावतात आणि ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. त्यांचं क्षेत्र किती आहे, लांबी, रुंदी, लांबी कशा पद्धतीचं आहे, त्याच्यानंतर नदी खोरं कशा पद्धतीचा, फरक काय आहे कोकणातील नद्यांचा आणि इतर ह्या ज्या नद्या आहेत पठारी नद्या त्याच्या काय फरक आहे, ह्या बेसिक गोष्टी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी समजून घ्यायची. म्हणजे काय आहे म्हणजे कोकणातील नद्यांचा आणि इतर नद्यांचा ह्याच्यामध्ये काय फरक दिसून येतो. आखूड आहेत, वेगाने वाहणार आहेत, क्षेत्र त्यांचं कमी असतं, खूप वेग जास्त दिसतो, तर का तसे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. नदी प्रणाली करताना हवामानाचं वर्गीकरण मी सांगितलेलं आहे, ते मी इथं पण बघायचं आहे. मी ऑलरेडी ते भारताचं संख्यानं सांगितलेलं आहे त्यामुळे याच्यावर जास्त बघत नाही. मात्र नैऋत्य मोसमी वारे, मग पर्जन्य कसं आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या, महाबळेश्वरपेक्षा वायले पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे, लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहे. लक्षात येते का? मग ते का कशा पद्धतीनं हा ठीक आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. पर्जन्य छायेचा प्रदेश वेगवेगळ्या ठिकाणी डोंगर रंगाच्या त्याच्या भागाला आपण दिसून, मग हे काय आहे नेमके, हे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दिसून येतं. तर त्यामुळे हे बघायचं नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो. कोकण किनारपट्टीवर तापमानाचा परिणाम कसा आहे, किनारपट्टीवर सम हवामान, ह्या सगळ्या गोष्टी. सर्वाधिक पाऊस कुठं पडतोय, आंबोली कोकण येते, लक्षात येते. ह्या गोष्टी बघून घ्यायच्या. तापमान काय, विदर्भातील विषम हवामान काय आहे ते बघून घ्यायचं आहे. एक्स्ट्रीम दिसून येतं. कमी पावसाचा महाराष्ट्रात दुष्काळी पट्टा आहे, त्याचं काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. आणि मग तिथं काय, मग हे का बघून घ्यायचं, मग तिथे असणारी सिंचन व्यवस्था कशी चालते किंवा काय. महाराष्ट्रातल्या बरेच, पश्चिम महाराष्ट्रात पण बऱ्याच ठिकाणी जो काही दुष्काळी क्षेत्र आहे तिथे कालव्यांचं कसं महत्व आहे, लक्षात येते का. ते प्रकल्प कसे कारणीभूत ठरले, ते कसे संजीवनी ठरले शेतकऱ्यांसाठी ते प्रकल्प, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघून घ्यायच्या आहेत. शेती व पिके. आता बघा हा मेजर, हा पण खूप महत्वाचा पार्ट आहे. मृदा बघा, त्याच्यानंतर बघा आता काळे कापसाच्या मृदेमध्ये प्रमुख पिकं सोलापूरला काय ज्वारीचे कोठार म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. जांभी मृदा, त्याच्यामध्ये यवतमाळ आणि खानदेशमध्ये कापूसाचं प्रमाण जे आहे ते यवतमाळ खानदेशमध्ये जास्त आहे. ऊस पश्चिम महाराष्ट्रात जो ऊस बेल्ट आहे, त्याचबरोबर अहमदनगर आणि कोल्हापूर इथे जास्त दिसून येतोय, ठीक आहे. आणि हे मृदेचे वेगवेगळे प्रकार. आता मृदेचे प्रकार बघताना, आता हा जो पार्ट आहे की नाही, म्हणजे ऍक्च्युली मी सिलेबस डिकोडिंगसाठी घेतलेला आहे, पण हा पार्ट करताना मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो बरं का. म्हणजे आता हा मृदा संपत्ती ज्यावेळी तुम्ही करता की नाही, त्यावेळी भारताचं करतानाच, म्हणजे आता समजा काळी मृदा तुम्ही बघितली, एक मिनिट मी तुम्हाला इथे व्यवस्थित सांगतो. हा आता इथं आहे बघा, समजून घ्या व्यवस्थित. आता सगळ्या खनिज संपत्तीला सुद्धा हा तुम्ही करू असंच करा. आता काळी मृदा आहे, काळी मृदा, तर याचं काय करा, फीचर्स बघा, याचे फीचर्स बघा, इथं कुठल्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे, मग भारतामध्ये कुठं कुठं आढळते, ठीक आहे. आणि नेक्स्ट आता आपल्याला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणून करायचा आहे, हे भारतात कुठं कुठं आढळते, कुठल्या कुठे ते मॅप मध्ये हे करा, आणि महाराष्ट्रात कुठं कुठं, आणि त्याची काय इथं महाराष्ट्रातली प्रमुख पिके, भारतातली प्रमुख पिके आणि महाराष्ट्रातली प्रमुख पिके, असं हे करा. म्हणजे एकाच ठिकाणी तुमची ही तयारी, म्हणजे मृदा संपत्ती, वनसंपत्ती, प्राणी संपत्ती, खनिज संपत्ती, हे जे सेक्शन जे आहेत ना ते असे करा. महाराष्ट्राचं आणि भारताचं एकत्रित करा. भारताच्या उदाहरणार्थ भारताची खनिज संपत्ती करायला गेला, खनिज संपत्ती, हा आपण आर्थिक भूगोलमध्ये हे सांगितलं, ह्याच्यावर मी जास्त नाही बोललो, पण हे असे करायचे आहे तुम्हाला. आता खनिज संपत्ती करताना काय करायचं, भारत बघा, एक ओव्हरऑल भारताचं बघा, सेम जगाचं पण आपण बघायचं, जगात कुठं कुठं काय काय आहे. भारताचं बघितलं, लगेच महाराष्ट्राचं बघा. महाराष्ट्रात आता सेम खनिज, एखादं खनिज आहे, लोह खनिज आहे, लोह खनिज भारतात कुठं कुठं आढळतं, सेम लोह खनिज महाराष्ट्रात कुठं कुठं आढळतं, लोह खनिज जगात कुठं कुठं आढळतं, कम्पॅरेटिव्हली एकाच वेळी हे करून घ्या. म्हणजे खनिज संपत्ती हा पार्ट तुमच्या जॉग्राफी मधून क्लिअर होऊन जाईल, लक्षात येते का. प्लस त्यालाच इथे करा, इथं एखादं खनिज संपत्ती आढळते, मग तिथं कुठला उद्योग उभारलाय, मी मागच्या वेळी उद्योग हा टॉपिक कसं कव्हर करायचं ते सांगितलेलं, तर त्या असा हा टॉपिक कम्प्लीट करून घ्या. समजलं, खनिज संपत्ती, प्राणी संपत्ती, वनसंपत्ती, त्याच्यानंतर वनांचं पण असत, परंतु वनसंपत्ती मी तुम्हाला सांगतो. वनसंपत्ती मी सिलेबस डिकोड जरी सेपरेट, पण करताना प्रिपेअर कसं करायचं ते तुम्ही समजून घ्या. आता समजा वनसंपत्ती, आणि आता वनसंपत्तीच आहेत, वनांचे वेगवेगळे प्रकार घ्या, लक्षात घ्या, ठीक आहे. आता काय करायचं, सदाहरित वने असतात समजा, लेट्स सी सदाहरित वने. तर सदाहरित वने जगाच्या कुठल्या कुठल्या बेल्टमध्ये तुम्हाला दिसून येतं, हे नॉर्मल लेवलला बघून घ्या जगाचं. भारताचं थोडं विस्तारानं बघा, कुठं कुठं आढळतं, कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये कुठं कुठं हा बेल्ट आहे ते बघून घ्या. महाराष्ट्रात सेम तसं, महाराष्ट्रात कुठली वने कुठं आढळतात, सेम. वनसंपत्ती झालं, खनिज संपत्ती तर करा लगेच, एका पेजवर घ्या. परत इथं मृदा संपत्तीचं घ्या, ते पण एका पेजवर घ्या वेगळ्या. असं करत हा टॉपिक तुमचा कव्हर करून टाका, लक्षात येते का. असं करा, प्रिपरेशन स्मार्टली करा स्टडी, ठीक आहे. तर आता सेम मग याच्यामध्ये बघताना विशेष MIDCचं वगैरे पण बघून घ्या. उद्योग कसे आहेत बघा, मुंबई पुणे पट्टा भारतातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा मानला जातो, IT हब आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी फेमस आहे. MIDC त्याची स्थापना बघा, साखर कारखानदारी खूप महत्वाचा हे आहे, पार्ट आहे सिलेबस मधला, तुम्ही बघून घ्या. त्याचं भौगोलिक वितरण,
आता सगळ्यात उद्योगांचं काय करायचं आहे, भौगोलिक वितरण आपल्याला बघायचं आहे. खनिज संपत्ती सेम, खनिज संपत्ती बघून घ्या. दक्षिण कोकणमध्ये कसं सापडतो लोह खनिज बॉक्साईट ते बघून घ्या. त्याच्यानंतर पूर्व विदर्भमध्ये आपल्याला कोळसा मॅंगनीज आढळून येतं. मग ह्याचं सगळं मॅपिंग करून घ्या. एकदा का हे झालं की मग रिव्हिजन फास्ट होऊन जाते तुमचं. लक्षात येते का? तुम्हाला वाटेल अरे हे तिन्ही एकत्र कसं, एकदा तुम्ही करून बघा तुमचा पुढचा किती टाइम असतो आणि तुम्हाला कंपॅरेटिव्हली लगेच लक्षात येतं फास्ट. आणि हे एकदम एकाच वेळी हा टॉपिक कंप्लीट होऊन जातं. मग पहिला भारताची खनिज संपत्ती करायचं, नंतर मग महाराष्ट्र करतं नाही. जे टॉपिक तुम्हाला एकत्रित करता येतं ते एकत्रित करा. लक्षात येते का? हवामानाचं वर्गीकरण पण सुद्धा मी सांगितलेलं, कोपेनचं वर्गीकरण एकत्रित करा जे आहेत. समजून घ्या. काही प्राकृतिक भूगोलाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगळ्या समजून घ्या, पण असे हे ज्यावेळेला एकत्रित करता येते ते एकत्रित करा. त्यामुळे तुमचं जे काही प्रिपरेशन खूप चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल. लक्षात आलं का? ठीक आहे, पुढे बघूया. जलसंधारण आणि सिंचन हे बघा, जायकवाडी धरण प्रकल्प आहे, कोयना प्रकल्प, उजनी प्रकल्प आणि तोतला डोहा हा प्रकल्प बघा. म्हणजे हे जे प्रकल्प आहेत ना वेगवेगळे हे बघून घ्या. मग आता हे प्रकल्प बघाच, तुम्ही सगळेच प्रकल्प बघायचे आहेत. मात्र आता इथं हा सिंचनाचा प्रकार बघा. विहीर सिंचनाद्वारे सर्वाधिक जास्त वापर केला दिसून येतोय. उपसा सिंचन 25% आहे. त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये जास्त आहे तलाव सिंचन. हे जे काय आहे की नाही ते बघा. आता याला काय करायचं आहे, मी काय सांगितलेलं आहे, कुठलीही गोष्ट करताना त्याला गव्हर्नमेंटचे काय इनिशिएटिव्ह आहे. जवाहर विहीर योजना असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. जलयुक्त शिवार अभियान आणि पाणी टंचाई निवारण उपाय जो आहे तो काय. मग आता जलयुक्त शिवार अभियान चर्चेत आहे. मग आता समजा मेन्सलाच क्वेश्चन आला जलयुक्त शिवार योजनेसंदर्भात, तर तुम्हाला ते लिहिता यायला पाहिजे. मग पहिला तुम्हाला बेसिक सांगावं लागेल की असा आहे आणि त्याचा उपाय म्हणून तुम्ही हे आणलेलं आहे आणि त्याच्यातून एवढे क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आलेलं आहे. ह्या गोष्टी आपण तुम्ही मेन्सला चांगल्या पद्धतीने लिहू शकाल कधी, ज्यावेळी ह्या गोष्टी क्लिअर असतील त्यावेळी. ठीक आहे. जलसंधारण सिंचन ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर आपल्याला बघायच्या आहेत. उदाहरण आहेत एवढीच नाही आहेत बरं का, म्हणजे खूप आणखी बाकीचे प्रकल्प सुद्धा आहेत. मी उदाहरण दाखल दिलेलं आहे, असं करायचं आहे हा पार्ट म्हणून. ठीक आहे. आतापर्यंतच्या सिरीजमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल मी कुठल्या वेळेने घेतोय ते. लोकसंख्या स्थलांतर, लोकसंख्या खूप महत्वाचा टॉपिक. ह्याच थोडस अर्थव्यवस्थेला पण येतं हे, म्हणजे अर्थशास्त्राचा सुद्धा हा थोडासा भाग आहे. मग आता 2011ची जनगणना खूप इम्पॉर्टंट आहे. आता सेम 2011ची जनगणना भारत आणि महाराष्ट्र एकत्र करायचं. सेम भारताचं लिंग गुणोत्तर बघायचं, महाराष्ट्राचं बघायचं. ठीक आहे. लोकसंख्या वितरण बघायचं, जास्त घनतेचे शहर कुठले आहेत, स्थलांतराचं प्रमाण कुठून कुठून जास्त आहे, भारताचं बघायचं, महाराष्ट्राचं बघायचं, असं कंपॅरेटिव्हली करायचं. लक्षात येते का? मग ग्रामीण भागामध्ये स्थलांतर, ग्रामीण टू शहरी कशा पद्धतीने झालेलं आहे, कुठल्या शहराकडे जास्त स्थलांतराचा ओढ आहे, तसंच भारताच्या कुठल्या राज्यातून कुठल्या राज्यामध्ये जास्त दिसून येते, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. लक्षात येते? 2011ची जनगणना खूप महत्वाची आहे आणि आता जनगणना होणार आहे, त्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. ह्याच्यावर मी एक लेक्चर घेईन 2011ची जनगणना, त्याच्यामध्ये लोकसंख्या हा टॉपिक आहे, तो आपण विस्ताराने बघूयात. ठीक. आता महाराष्ट्राचं एकंदरीत हे बघा कशा पद्धतीने आपल्याला बघता येईल. भौतिक स्वरूप आपण बघितलं, हवामान व नद्या ह्या सगळं बघायचं, शेती व खनिजे आत्ताच सांगितलं, उद्योग आणि त्याचं कशा पद्धतीने उद्योग वसलेले आहेत, त्यांचं स्थलांतर कसं आहे, लोकसंख्या आणि स्थलांतरण ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. नैसर्गिक रचनेपासून मानवी वस्तीपर्यंत महाराष्ट्राचा भूगोल परस्पर अवलंबी आणि अखंड प्रवाह आहे, अशा पद्धतीचं हे आहे. लक्षात आलं का? हे सगळं पॅरामीटर्स कव्हर करायचं आहे. ह्याच्यामधला हा पॅरामीटर नदी प्रणाली करताना भारताची करायची, महाराष्ट्राची करायची, बऱ्यापैकी सगळं पॅरामीटर तुम्ही सायमल्टेनियसली करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, एकच गोष्ट मुद्दा मला ऍड करायचा याच्यामध्ये. थांबा मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला ते नंतर सांगतो म्हटलं. तर त्याच्यामध्ये आता जगाचा भूगोल बघताना, जगाचा भूगोल महत्वाचा आहे. मी त्याला स्लाइड्स केल्या नाहीत कारण मला याच्यामध्येच सांगायचं होतं, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलेलं आहे, कारण ऑलरेडी जगाच्या भूगोलाबद्दल आपण बरेच बोललेलो आहे. आता काय करताना काय करायचं, खंड वाईज बघा. ठीक आहे. याच्यासाठी सौदी सरांचं पुस्तक आहे, ते पुस्तकामधले टॉपिक तुम्ही रेफर करू शकता. आता याच्यामध्ये काय, मग सगळे आता हे बघताना काय करायचं आहे, समुद्र, सागरी, ठीक आहे, त्याच्यामध्ये नदी प्रणाली बघा. सेम मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. हे बघा त्याच्यामध्ये काय, पर्वतीय रांगा कुठं कुठं कशा आहेत, प्राणी संपत्ती, वनसंपत्ती बघा, खनिज संपत्ती बघा.
आणि उद्योगधंदे. आणि महाराष्ट्राच्या संदर्भात एक मुद्दा की दळणवळण, हा एक मुद्दा तुम्ही ऍड करा. हा आपण व्यवस्थित करायचा आहे. लक्षात आहे, नॅशनल हायवेज आणि ह्या सगळ्या गोष्टी, एक तर ह्या सगळ्या गोष्टी समजलं का, कळालं का? असा हा जगाचा भूगोल. ह्याच्यातले हे पॉइंट्स जे आहेत ते ह्या पद्धतीने तुम्ही रेफर करायचे. म्हणजे लक्षात येते का, हवामान, ठीक आहे. जीसी लिओंगचा सेकंड वाला पार्ट, एकच बुक आहे, पण त्यातला जो बुकचा सेकंड पार्ट जो आहे ना, दुसरा भाग जो सुरू होतो ना, तो सगळा क्लायमॅटिक रिजन्स अँड व्हेजिटेशन्स वगैरे हे सगळं प्रॉपर दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यातून हा बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. लक्षात येते का? ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा. आय होप तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने भूगोल करायचा. नेक्स्ट सेशनमध्ये आपण, आता इथं भूगोल संपतोय आपल्याला, म्हणजे भूगोलाचं इन डिटेल आपण बघितलेलं आहे. क्वेश्चन, आय थिंक मी क्वेश्चन इन्क्लूड केलेले नाहीत असं मला लक्षात आलं, बट काय हरकत नाही. आपण इंडियन सोसायटी किंवा जो आपण आता हे GS1 ची कंटिन्यू सिरीज आहे, हे झाल्यानंतर सुद्धा कसे साधारण GS1 ला क्वेश्चन येऊ शकतात, मग आपण सिलेबस डिकोडिंग केलं सांगितलेले, त्याच्यानं तुम्ही लिंकेजेस करू शकता. मी क्वेश्चन ऍड करेन पुढच्या एखाद्या लेक्चरला, ठीक आहे. किंवा आर्ट अँड कल्चर घेतोय ना, तर आर्ट अँड कल्चर घेतल्यानंतर आपण हे करूया. लक्षात येते? तर आय होप तुम्हाला लेक्चर नक्की आवडलं असेल. शेअर करा इतर विद्यार्थ्यांच्या पर्यंत, आणि हे लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाच तुम्ही. कारण बघा तुम्ही, हे किती डिटेल आपण सिरीज घेतो सिलेबस डिकोडिंगची. सिलेबस डिकोडिंग ह्याच्यावर जर तुम्ही प्रॉपर मेहनत घेतली तर तुमचा पुढचा अभ्यासाची जर्नी आहे एकदम इझी होऊन जाईल, एकदम इझी, बिलीव्ह मी. आणि मी सांगतोय ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला खूप सोपा होईल तुमचा अभ्यास. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूयात. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.